हाय गाइज, सो आज आपला टॉपिक काय आहे? BMS आणि BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 4 चा कट ऑफ काय आलेला आहे पण ते पाहणार आहोत। त्यानंतर आपण पाहणार आहोत स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी कट ऑफ किती राहील BMS ऑब्लिक BHMS साठी। गाइज मी BMS चा तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे, तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला BHMS चा एक्झॅक्टली कट ऑफ काय राहू शकतो आपण ते डिस्कस करणार आहोत आणि नवीन अपडेट काय आहेत आपण ते देखील पाहणार आहोत। त्यानंतर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल 320 प्लस कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी लागू शकतो। शेवटी कॅटेगरी पण सांगेल तुम्हाला कोणता विद्यार्थी लागू शकतो 320 पर्यंतचा, आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत। त्यानंतर नवीन कॉलेज बद्दल देखील तुम्हाला थोडक्यात मी सांगेल आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते देखील तुम्हाला मी क्लिअर करेल। ओके, आलं लक्षात? आता स्टेप बाय स्टेप पाहू आपण। ओके, सो गाइस आजचा आपला टॉपिक काय आहे? 85% BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 4 चा कट ऑफ पाहणार आहोत, म्हणजे BHMS चा कट ऑफ पाहणार आहोत। त्यानंतर एक्सपेक्टेड BHMS चा कट ऑफ 5व्या राऊंड साठी किती राहील आपण ते देखील पाहू। यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट पाहू आपण येतील का नाही। त्यानंतर नेक्स्ट अपडेट काय आहेत आपण ते देखील पाहू। यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट 320 पॉसिबल आहे का आणि कोणत्या कॅटेगरीचे ते विद्यार्थी लागू शकतात 320 च्या पुढे, म्हणजे 320 पर्यंत मी स्टार्टिंग पासून सांगत आहे। आता या शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करेल, आलं लक्षात? आता स्टेप बाय स्टेप पाहू। सो गाइस आपण काय पाहणार आहोत? BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 4 चा कट ऑफ काय आहे? ऑल इंडिया रँक काढलेली आहे, ऑल इंडिया रँक नुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगेल। आता स्टे वॅकन्सी राऊंड 4 चा अगोदर आपण ऑल इंडिया रँक पाहू कॅटेगरी वाइज। ओके, सो गाइस ओपन साठी 7,81,403 हा शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे। एससी कॅटेगरी साठी 7,92,622, एसटी कॅटेगरी साठी 10,02,76, त्यानंतर विजे कॅटेगरी साठी 8,21,734 कोणती विजे कॅटेगरी, त्यानंतर NT1 कॅटेगरी 8,43,936 ही जी सांगत आहे ऑल इंडिया रँक आहे आणि हा विद्यार्थी BHMS साठी स्टे वॅकन्सी राऊंड 4 ला शेवटी लागलेला आहे, आलं लक्षात? ठीक आहे, त्यानंतर NT2 7,92,498, त्यानंतर NT3 7,81,403, त्यानंतर OBC ऑब्लिक SBC 7,88,495 आणि SCBC जी नवीन कॅटेगरी आलेली आहे 11,71,113 ही होती ऑल इंडिया रँक स्टे वॅकन्सी राऊंड 4 साठी कॅटेगरी वाइज, आलं लक्षात? आता आपण एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी ऑल इंडिया रँक काय राहू शकते BHMS साठी, आता ते पाहू। ठीक आहे, आता पुढचा टॉपिक काय आहे? एक्सपेक्टेड BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते पाहू। ठीक आहे, सो गाइस ओपन साठी 7,83,000, एससी कॅटेगरी साठी 7,95,600, एसटी कॅटेगरी साठी 10,05,200, विजे कॅटेगरी साठी 8,23,000, त्यानंतर NT1 कॅटेगरी साठी 8,47,000, त्यानंतर NT2 कॅटेगरी साठी 7,95,500, त्यानंतर NT3 साठी 7,82,500, OBC ऑब्लिक SBC साठी 7,89,000, त्यानंतर SCBC 11,73,000 हा। सो गाइस आता आपण काय डिस्कस केलेलं आहे? स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक काय राहू शकते BHMS साठी आपण ते डिस्कस केलेलं आहे, आलं लक्षात? आता यानंतर काही नोट्स आहेत मी तुम्हाला ते क्लिअर करतो। ओके, सो गाइस पहिल्यांदा नोटा नो कॉलेज BHMS साठी कुठल्याही प्रकारचं नवीन कॉलेज येणार नाहीये, BHMS साठी कुठल्याही प्रकारचं नवीन कॉलेज येणार नाही। ठीक आहे, त्यानंतर BHMS सीट्स रिमेनिंग, आता BHMS साठी किती जागा शिल्लक राहिल्या असतील? सो गाइस 14 ते 24 पर्यंत जागा राहू शकतात किंवा 30 पर्यंत जास्तीत जास्त, ते पण कशामुळे IQ जे आपले प्लेन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाही, ऑल कॅटेगरीचे विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी IQ चे ऍडमिशन सोडले किंवा मेरिट प्रमाणे त्यांना कॉलेज भेटले होते पण त्यांनी घेतले नाही, त्यांना BMS करायचं असेल त्यामुळे, आलं लक्षात? तर त्या सीट्स राहू शकतात। ठीक आहे, त्यानंतर 20% विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलेले आहेत। 20% विद्यार्थ्यांनी कुठे? स्टे वॅकन्सी राऊंड 3 आणि 4 साठी, स्टे वॅकन्सी राऊंड 3 आणि 4 साठी। रिझन काय आहे?
ऑल इंडिया कोट्याचे आणि ऑल जे विद्यार्थी मेरिट प्रमाणे लागले होते ते विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलेले आहेत. रिझन एकच आहे, त्या विद्यार्थ्यांनी बीएमएस कर्नाटक आणि भोपाळमध्ये घेतलेले आहे. बीएमएस कर्नाटक आणि भोपाळमध्ये घेतलेले आहे, त्यामुळे विद्यार्थी कटलेले आहेत. लक्षात? ठीक आहे. त्यानंतरची रिझल्ट हा 11/12/2024 इव्हनिंग नंतर लागेल. रिझल्ट श्रेय वॅकन्सी राऊंड 5 चा. ठीक आहे. त्यानंतर बीएमएस न्यू कॉलेज एक येऊ शकतं काय? मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये देखील सांगितलं होतं श्रेयस आयुर्वेदिक कॉलेज सांगलीचं येऊ शकतं, पण कन्फर्म नाहीये ते 2024 ला येणार आहे का 25 ला येणार आहे, कन्फर्म नाहीये. जर या ठिकाणी 60 जागा जर ऍड झाल्या तर आणखीन कट ऑफ खाली येऊ शकतो. लक्षात? बीएमएस साठी. ठीक आहे. त्यानंतर 320 प्लस पॉसिबल लास्ट आता 320 जो स्कोर आहे तो लास्ट पर्यंत पॉसिबल आहे. होप्स मी ठेवलेले आहेत गाईज, कारण की 320 चा विद्यार्थी लागू शकतो. पण कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी? 320 असेल, 321 असेल, 325 असेल, 330 असेल, पण कोणता विद्यार्थी लागेल? 4 कॅटेगरीचा विद्यार्थी लागू शकतो. 4 कॅटेगरीमध्ये कुठलाही विद्यार्थी बरं का, 4 कॅटेगरी. आता कॅटेगरी कोणत्या आहेत ते सांगतो तुम्हाला. ईडब्ल्यूएस 1, एसीबीसी 2, NT1 3 आणि एससी कॅटेगरी. या 4 कॅटेगरी पैकी एका कॅटेगरीचा विद्यार्थी हा आपल्या 320 प्लस पर्यंत लागू शकतो. 320 प्लस पर्यंत 2024च्या एंडिंग पर्यंत. ठीक आहे. कारण की डिसेंबर एंड पर्यंत आपली काउन्सिलिंग चालणार आहे, तर काहीही होऊ शकते. लक्षात? ठीक आहे. त्यानंतर नोट पुढची नोट. बीएचएमएस मॅनेजमेंटचे ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत. लो कॉलेज खालचे कॉलेज आहेत आणि बजेट देखील ऍव्हरेज मध्ये राहते. तुम्हाला बजेट देखील ऍव्हरेज मध्ये 14 लाख 15 लाख 16 लाख अशा ऍव्हरेज मध्ये तुम्हाला बीएचएमएस भेटेल महाराष्ट्रामध्ये. पुण्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला पुणे किंवा आपली मेट्रो सिटी पाहिजे असेल तर 18 ते 20 लाख तुम्हाला तयार ठेवावं लागेल बीएचएमएस साठी. लक्षात? ठीक आहे. सीट्स कमी झालेली आहेत. त्यानंतर नोट पुढची नोट. बीएमएस ऍडमिशन नॉट टेक. आता काही विद्यार्थ्यांनी बीएमएस मध्ये ऍडमिशन म्हणजे बीएमएस ला विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलं नाही महाराष्ट्रामध्ये, पण त्या विद्यार्थ्यांना ट्राय करायला भेटेल आता कर्नाटकासाठी. कर्नाटक बीएमएस तुम्ही करू शकतात. ते कसे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर करेल. लक्षात? ठीक आहे. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकतात. इन केस मॅनेजमेंट बद्दल तुम्हाला डिस्कस करायचं असेल, महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक असेल, तुम्हाला ज्या ठिकाणी करायचं असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करा. एक वेळेस झालं तर कमी बजेटमध्ये करून देईल, नसेल तर पॉसिबल नाहीये, कारण की हा शेवटचाच महिना राहिलेला आहे अदर स्टेटसाठी पण आणि महाराष्ट्रासाठी पण. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा आणि कमेंटमध्ये देखील विचारू शकता. ठीक आहे. बाय गाईज.